फायनली आम्ही या ठिकाणी दर्शन करून बाहेर आलेलो आहे. मी आता सकाळपासून डायरेक्ट पंढरपुरात आहे. तुम्हाला सर्वांना हेच म्हणेल, तुम्ही एकदा पंढरपूर या ठिकाणी या. एकदम एवढं एनर्जेटिक आणि एवढं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल मित्रांनो. हे गाईज मित्रांनो, रामकृष्ण हरी. आज आम्ही या ठिकाणी गणेश आणि मी माझा मित्र डायरेक्ट निघालो आहे पंढरपूरला संभाजीनगरवरून. संभाजीनगरवरनं डायरेक्ट ट्रेन नसल्यामुळं आम्ही इथून डायरेक्ट परतूरला ट्रेननं जाणार आहे आणि परतूरून पंढरपूरला या ठिकाणी 9:30 वाजता ट्रेन आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही गणेश बघू शकता. तयारी या ठिकाणी आमची झालेली आहे, बॅग भरलेली आहे. एक्झॅक्ट आता 3-3:30 या ठिकाणी वाजता आहे मित्रांनो आणि आम्ही आता चाललोय गणेश मी डायरेक्ट स्टेशनवरती. तर चला मित्रांनो, भेटूया स्टेशनवरती. मित्रांनो, जस्ट आम्ही या ठिकाणी ॲटोमध्ये बसलो आहे आणि आम्ही या ठिकाणी आता चाललेलो डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती. हा आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनचा ओव्हरव्ह्यू. मित्रांनो, गणेश आणि मी या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती पोहोचलेलो आहे. आमची ट्रेन या ठिकाणी प्लॅटफॉर्म 3 नंबरवरती आलेली आहे. 4 वाजून या ठिकाणी 9 मिनिटं टाईम झालेला आहे. आजूबाजूची या ठिकाणी गर्दी तुम्ही बघू शकता मित्रांनो स्टेशनवरती. मित्रांनो, ही आहे आमची ट्रेन गुंटूर एक्सप्रेस आणि फायनली आम्ही या ठिकाणी ट्रेनमध्ये बसलेलो आहे. छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी गुंटूर एक्सप्रेस ट्रेन या ठिकाणी निघत आहे मित्रांनो. या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं या ठिकाणी काम चालू आहे मित्रांनो. गोनू या ठिकाणी बघू शकता कसा आनंद घेतोय. आमची जी ट्रेन आहे ती चिकलठाण्याहून जाते. या ठिकाणी तुम्ही संभाजीनगरचं एअरपोर्ट बघू शकता. एअर इंडियाचं एरोप्लेन या ठिकाणी स्टँड झालेलं आहे मित्रांनो. फायनली आम्ही या ठिकाणी परभणी जंक्शनवरती या ठिकाणी पोहोचलेलो आहे मित्रांनो. इथली भूक लागली मित्रांनो, कारण डायरेक्ट सकाळी 11 वाजता या ठिकाणी आम्ही जेवण केलेलं होतं मित्रांनो आणि आम्ही या ठिकाणी आता चाललेलो हॉटेलवरती जेवायला. तुम्ही मागे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो परभणी जंक्शनचा व्ह्यूज. या ठिकाणी ट्रेन बघू शकता. आणि फायनली आम्ही आता हॉटेलवरती पोहोचलेलो आहे आणि आता शेवभाजी आणि प्लस चपाती प्लस मसाला पापड या ठिकाणी ऑर्डर केलेला आहे. शेवभाजी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो. भूक लागली आहे त्यामुळं या ठिकाणी डायरेक्ट नंतर आता ब्लॉग बघूया आपण. म्हणून आम्ही आता चक्क जेवून घेणार आहे पुढे. आम्ही जेवण करून या ठिकाणी चाललेलो आहे मित्रांनो. आमची ट्रेन यायला या ठिकाणी 10-15 मिनटं अजून उशीर आहे. आमची ट्रेन या ठिकाणी आलेली आहे मित्रांनो. आपण आता डायरेक्ट भेटूया पंढरपूर स्टेशनवरती. फायनली आम्ही या ठिकाणी पंढरपूर स्टेशनवरती पोहोचलेलो आहे आणि फ्रेश होऊन या ठिकाणी मी रेडी झालेलो आहे. गणेश या ठिकाणी रेडी होतोय. गणूची रात्रभर या ठिकाणी झोप नाही झालेली. माझी तरी थोडी झोप झालेली. तिकीट काढलेलं होतं आम्ही, पण मग स्लीपर नव्हतं काढलेलं, कन्फर्म नव्हतं ते. आम्ही जनरल तिकीट काढलेलं होतं. त्याचा चेहरा एवढा सुकून गेला, रात्र झोप नाही झाली ट्रेनमध्ये. तुम्ही बिहाइंड द सेन्स या ठिकाणी पंढरपूर रेल्वे स्टेशनचा बघू शकता मित्रांनो. मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, लेट्स सी. आपल्याला स्टेशनवरती हे बाबा भेटलेले पंढरीचे वारकरी. आपण जाणून घेऊया त्यांची माहिती की ते कुठून आले. बस ना आले, करेक्शन आले. बस ना तुळजापूरून आले. बस आहे डायरेक्ट तुळजापूरून आहे ना. अच्छा, पण निवांत. मग आता आम्ही जालन्याहून आलोय भोकरदनहून. मंदिराकडे डायरेक्ट दर्शनाला तिकडे. हो चालेल. हा. स्टेशनवरती या ठिकाणी तुम्ही मागे बघू शकता किती मोठे या ठिकाणी स्वच्छता आणि सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. भक्त मंडळी या ठिकाणी येत आहे दर्शनाला. तुम्ही मागं बघू शकता मित्रांनो. सकाळच्या आता 8-8:30 वाजले. या ठिकाणी भक्त मंडळी खूप येत आहे. मागं या ठिकाणी वातावरण तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला काही फुटेज दाखवणार आहे रेल्वे स्टेशनवरती. त्या ठिकाणी तुम्ही कंटिन्यू करा. चला मित्रांनो, लेट्स सी. स्वच्छतेच्या बाबतीत खूप म्हणजे खूप भारी वातावरण वाटलं मला या ठिकाणी. मी तिकडे बघू शकता एकदम भावनिक आणि भक्तिमय वातावरण या ठिकाणी मला स्टेशनवरती वाटलं मित्रांनो. तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता की तुम्ही या ठिकाणी पंढरपूरला स्टेशनवरती आलेले आहे का. चला मित्रांनो, डायरेक्ट विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आम्ही आता दर्शनाला चाललो आहे मित्रांनो. आम्ही या ठिकाणी आता मंदिर परिसरात या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. लेट्स सी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही भक्त मंडळींची गर्दी बघू शकता. किती भक्त मंडळी या ठिकाणी पंढरपूरला येत आहे. एवढं सुंदर आणि प्रसन्न वातावरण या ठिकाणी सकाळचं या ठिकाणी वाटतंय मित्रांनो. तुम्ही मागं बघू शकता भक्त मंडळींची एवढी या ठिकाणी गर्दी आहे. आता सकाळचं वातावरण असल्यामुळे एवढी गर्दी नाही मित्रांनो. तर किती मस्तपैकी विठ्ठलाची मूर्ती या ठिकाणी अवेलेबल आहे. किती सुंदर या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी आहे मित्रांनो. भक्तांची गर्दी या ठिकाणी आता वेळेनुसार वाढत चालली मित्रांनो. समोर तुम्ही बघू शकता मेन मंदिर या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर या ठिकाणी दिसतंय मित्रांनो. मी तुम्हाला थोड्या वेळात फुटेज दाखवण्याचा प्रयत्न करतो मंदिराचे. ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
टाकापूट मित्रांनो, आम्ही आता या ठिकाणी चाललेलो आहे आंघोळीसाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो किती गर्दी या ठिकाणी भाविकांची आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं निसर्गरम्य वातावरण आहे. सुंदर वातावरणात आम्ही आता या ठिकाणी चंद्रभागेमध्ये या ठिकाणी चाललेलो आहे आंघोळीसाठी. भाविक भक्तांची गर्दी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो. फायनली आम्ही या ठिकाणी चंद्रभागे नदीवरती या ठिकाणी स्नान करण्यासाठी पोहोचलो आहे. तुम्ही या ठिकाणी मागे बघू शकता चंद्रभागे नदीची या ठिकाणी पूर्ण पातळी या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ब्लॉगच्या माध्यमातून. किती मोठी या ठिकाणी पातळी आहे मित्रांनो चंद्रभागे नदीची. तुम्ही सुंदर सुंदर माळा या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अनुभवू शकता किती सुंदर या ठिकाणी माळा आहे मित्रांनो. आणि भक्तांची गर्दी या ठिकाणी वेळेनुसार वाढतच चालली मित्रांनो, कारण आता आषाढी एकादशी पण या ठिकाणी जवळ आलेली आहे. किती सुंदर आणि किती प्रसन्न या ठिकाणी वातावरण आहे मित्रांनो. भोकरदंडे हा भोकरदन संभाजीनगर. तुम्ही निवासी शेर्डी तिकडून आले वाटतं. पायी आले का मग? गाडी कोणती गाडी मोठी? बस ना. कोण कोण आले? वा. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जे आरी. मी आणि गणेश या ठिकाणी मस्तपैकी नदीमध्ये आंघोळीचा आनंद घेतोय मित्रांनो. चंद्रभागे नदीमध्ये या ठिकाणी पाण्याची पातळी खूप कमी असल्यामुळे खूप आम्ही या ठिकाणी आनंद घेतोय. गणेशला या ठिकाणी आता एवढा गणेश या ठिकाणी मोठा झाला तरी पण त्याला पोहता येत नाही मित्रांनो. आणि पोहासारख्या या ठिकाणी पाणी पण नाही. तुम्ही या ठिकाणी मागं बघू शकता किती पातळी या ठिकाणी पाण्याची भरलेली आहे. आणि खूप जास्त भक्त मंडळी आता या क्षणाला येण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तुम्ही मागं बघू शकता मित्रांनो भक्त मंडळी या ठिकाणी बोटीचा आनंद घेताना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. आम्ही या ठिकाणी किती वेळचं या ठिकाणी चंद्रभागेच्या पात्रेत या ठिकाणी आनंद घेतोय आणि पवित्र या ठिकाणी आम्ही चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे मित्रांनो. आम्ही आता या ठिकाणी जस्ट आंघोळ करून या ठिकाणी रेडी झालेलो आहे आणि आता मस्तपैकी या ठिकाणी आम्ही आता दर्शन करू मनसोक्त. आता डायरेक्ट आम्ही या ठिकाणी दर्शनाला चाललोय मित्रांनो. हे आहे भक्त पुंडलिक यांचं मंदिर. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लांगेत या ठिकाणी भक्त मंडळी या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी लागलेले भक्त पुंडलिक यांचं या ठिकाणी मंदिर आहे मित्रांनो. चंद्रभागेच्या तीरी या ठिकाणी भक्त पुंडलिकर यांचं मंदिर आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता नियमितपणे या ठिकाणी अन्नदान सेवा चालते मित्रांनो. भरपूर या ठिकाणी अन्नदानाचा या ठिकाणी खूप लोक या ठिकाणी लाभ घेतात. वरण आणि भाताची सेवा या ठिकाणी चालू आहे मित्रांनो. अन्नसेवेचा या ठिकाणी लाभ घेतोय. खूप छान प्रकारचं या ठिकाणी वरण आणि भाताची अन्नसेवा या ठिकाणी चालत असते मित्रांनो. या ठिकाणी भक्त पुंडलिकाचं दर्शन करून आम्ही चाललेलो आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी. अन्नदानाचा या ठिकाणी आम्ही मस्तपैकी लाभ घेतलेला आहे. फायनली मित्रांनो या ठिकाणी आमचं दर्शन करून झालंय कंप्लीट. अर्धा तास या ठिकाणी आम्हाला टाईम लागला मित्रांनो दर्शन करायला. आम्ही आता या ठिकाणी माळ घेतोय गळ्यात घालण्यासाठी. एकदम मस्तपैकी जवळून या ठिकाणी आमचं VIP दर्शन या ठिकाणी झालेलं आहे मित्रांनो. आमची यात्रा फिरून झाल्यानंतर मित्रांनो आम्ही या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर ठिकाणी मस्तपैकी फोटो काढून घेतले मित्रांनो. फायनली आम्ही या ठिकाणी दर्शन करून आता रेल्वे स्टेशनवरती चाललोय पंढरपूर. आणि किती लांब लाईन या ठिकाणी भक्तांची लागलेली दर्शनासाठी. आता दुपारची या ठिकाणी 3 ते 3:30 या ठिकाणी वाजताय. झिमझिम पाणी या ठिकाणी चाललंय मित्रांनो. हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि भक्तिमय या ठिकाणी वातावरण आहे मित्रांनो. झिमझिम पाणी या ठिकाणी चालू आहे. किती भक्तांची गर्दी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. ठिकाणी मागे मंदिर आहे मित्रांनो. आता आम्ही दर्शन करून या ठिकाणी स्ट्रेट डायरेक्ट आता रेल्वे स्टेशनवरती या ठिकाणी चाललेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता भक्तांची गर्दी किती आहे. पावसा कारणामुळे आम्ही जास्त तुम्हाला शूट या ठिकाणी दाखवू शकत नाही, पण आता भेटूया डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती पंढरपूरच्या मित्रांनो. आम्ही आता खूप या ठिकाणी मार्केटमध्ये फिरलोय. तुम्हाला आता मी ब्लॉगमध्ये दाखवलंच कंटिन्यू कुठले फुटेज कुठले या ठिकाणी ब्लॉगमध्ये फुटेज येतील, शॉप्स असतील. आषाढी वारीपासून या ठिकाणी खूप गर्दी या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी चौक या स्टॅच्यू या ठिकाणी बघू शकता. मस्तपैकी वारकऱ्यांचे या ठिकाणी स्टॅच्यू बनलेले आहे. फायनली मित्रांनो आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे गेटवरतून पंढरपूरच्या मंदिरापासून. आणि खूप छान या ठिकाणी आम्हाला मंदिराचा या ठिकाणी अनुभव आला. मी
नदीमध्ये आंघोळ केली. खूप छान वाटलं, खूप मन प्रसन्न या ठिकाणी वाटलं आहे दोघांना आम्हाला. आणि आमचा आज दिवस कसा गेला ते आम्हाला कळलंच नाही मित्रांनो. म्हणजे पहिल्यांदा माझा हा अनुभव शेअर करतो मी तुम्हाला. आणि हा माझा पहिलाच ब्लॉग असणार आहे मित्रांनो. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे. माझा पहिलाच ब्लॉग असल्यामुळे तुम्ही प्लीज मला या ब्लॉगला मला सपोर्ट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, जेणेकरून अपकमिंग जे तुम्हाला ब्लॉग्स पडतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी पडेल. आणि आता मी टार्गेट ठेवलं आहे मित्रांनो, दर महिन्याला कुठंतरी फिरायचं, कुठंतरी रूट करायची. त्यानुसार मी तुम्हाला नवीन नवीन प्लेसेस, तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, त्या ठिकाणी ब्लॉगच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. चला मित्रांनो, आता भेटूया डायरेक्ट स्टेशनवरती. मित्रांनो, आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती. थोडं 500 ते 1 किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी आम्ही मागे आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरापासून या ठिकाणी आम्ही चालत आलेलो आहे मित्रांनो, डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरती पंढरपूरच्या. मी तुम्हाला सर्वांना हेच म्हणेल, तुम्ही एकदा पंढरपूर या ठिकाणी या आणि विठ्ठल रुक्मिणीचं या ठिकाणी मंदिरात दर्शन घ्या. एकदम एवढं एनर्जेटिक आणि एवढं पॉझिटिव्ह त्या ठिकाणी तुम्हाला वाटेल मित्रांनो. म्हणजे मी आता सकाळपासून डायरेक्ट पंढरपुरात आहे आणि मी खास करून हाच दिवस स्पेशल म्हणजे एक अनुभूती घेण्यासाठी ठेवलेला होता. आणि खूप या ठिकाणी मी खूप काही गोष्टी एक्सप्लोअर केल्या, जसं काही अवतीभोवती जो एरिया असेल पंढरपूर रेल्वे स्टेशनचा, त्या ठिकाणची जे काही जे हायजीन असेल, स्वच्छता असेल आणि जी स्वच्छतेचे पालन करणारी जी लोकं असतील इकडचे किंवा दुसरे लोक असतील, भावनिक धार्मिक ठिकाणी मी खूप बघितलं, पण एवढं स्वच्छता आणि एवढं मी हे कुठंच बघितलेलं नाही मित्रांनो. पंढरपूर ठिकाणी या ठिकाणी मी खूप स्वच्छता या ठिकाणी बघितली आहे, हायजीन आहे प्रॉपर, लोक पण छान आहे, खूप चांगले आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की या मित्रांनो पंढरपूरला आणि विठ्ठल रुक्मिणीचं या ठिकाणी दर्शन करून खूप छानपैकी या ठिकाणी अनुभव घ्या. आम्ही या ठिकाणी आता आहे पंढरपूर रेल्वे स्टेशनवरती. आता आमची ट्रेन येते 7:15 वाजता या ठिकाणी. आम्ही आता इथून थेट जात आहे कोडावाडी जंक्शनला. तिथून परत मग परभणी जंक्शनची जी ट्रेन आहे ती डायरेक्ट 10:30 वाजता आहे मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी बघू शकता एवढी पॅसेंजर आमच्या ट्रेनमध्ये या ठिकाणी वेटिंगला आहे. आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती या ठिकाणी उभा आहे मित्रांनो. या ठिकाणी आमची ट्रेन आलेली आहे. आमचा या ठिकाणी जो डब्बा आहे तो S3 आहे. आम्ही रिझर्वेशन कालच करून ठेवलेलं आहे मित्रांनो. या ठिकाणी आम्ही कोडेवाडी रेल्वे स्टेशनवरती आहे आणि आमची या ठिकाणी आता थोड्याच वेळात या ठिकाणी स्टेशनवरती ट्रेन येते मित्रांनो. तुम्ही मागे बघू शकता, एक 10 ते 15 मिनटात आमची या ठिकाणी स्टेशनवरती ट्रेन येणार आहे. फायनली आमची या ठिकाणी कोरडावाडीला ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही इथून कोरडावाडीहून डायरेक्ट परभणी जंक्शनला या ठिकाणी सकाळी पोहोचणार आहे. फायनली मित्रांनो, या ठिकाणी आम्ही संभाजीनगरला या ठिकाणी आलेलो आहे. गुंतूर एक्सप्रेस ट्रेन या ठिकाणी तो बघू शकता. 7 ते 8 तासांच्या प्रवासानंतर या ठिकाणी आम्ही संभाजीनगरला आलेलो आहे मित्रांनो.